इकडं बघा आंबा पडलाय वरनं आणि लगेच बंटी लगेच चाकू घेऊन तयार असतो बरं का. त्याला म्हणलं थांब आपण संध्याकाळी कापून खाऊ. तर जेवण वगैरे झाल्यात तर त्याने काय ऐकलं नाही बघा. लगेच पडला की धुवून लगेच चाकू आणि प्लेट लगेच त्याचं चालू असतंय काम खायचं. आम्हाला आहे का नाही, आहे का नाही आम्हाला. तर तुम्ही पण या आंबे खायला. आमच्या घरचा आंबा आहे बरं का, तुम्हाला दाखवते मी. बघा आंब्याचं झाड खूप मोठं झालं. तर माझं लग्न झालं तर त्यावेळेस खूप छोटं होतं बरं का. त्याला आहेत ना दरवर्षी आंबे येतात बघा. आणि 2-2, 3-3 आंब्याचे गोस आहेत त्याला. आणि हा आंबा उतरत नाहीत आम्ही. जसा पिकन तसा तो खाली पडतो आणि नंतरच आम्ही खातो. कारण एकदमच असा उतरून घेतला ना आपल्या गावरान आंब्यासारखा तर तो पिकत नाही, असा काळा पडतो, खराब होतो. त्यामुळे मग त्याचं असंच करावं लागतं. आणि एकदम दारात आहे. तुम्ही पाहू शकता इकडंच आपलं बांधकाम चालू आहे घराचं आणि इकडं समोरच लगेच आंब्याचं झाड आहे. म्हणजे ज्यावेळेस बांधकाम होईल ना त्यावेळेस फोर्सला चिटकूनच आंब्याचं झाड येणार आहे. म्हणजे एकदम छान वाटतं. आणि सावली भरपूर ऊन आहे बाहेर. पण या आंब्याच्या झाडामुळे ना आम्हाला अजिबात ऊन लागत नाही बरं का. उन्हाळा जाणवत नाही, नाहीतर मग लय उन्हाळा जाणवला असता. आल्यात भरपूर कैऱ्या आल्या तर आता ह्या कैऱ्यांचा आणि आंब्याचा बंटी चांगला एन्जॉय करतोय बघा. तर चला. तर बघा आमच्या आत्याने हरभरे ना भिजून ठेवले होते बरं का. ते वाळवलेले होते आणि काल मी जे आहेत ना ते वाळू घातले होते स्लॅपवरती, ते अजून वाळत आहेत. तर ते सुद्धा भरडून आणायच्यात. तर मग जे भरडलेले हरभरे आहेत ना ते असे चाळणीने मी चाळून घेते अगोदर, मोठ्या चाळणीने. म्हणजे जो कनुरा आणि तो जो हे असतो ना डाळगा तो असा खाली पडतो. नंतर हे उपणायचं. मग प्युअर आपली ना हरभऱ्याची डाळ अशी तयार होते बघा अशी. आणि आता हे जे आहे पाटीतलं ते हे आपण जे ज्वारीचं पीठ चाळतो ना त्यांनी चाळायचं. म्हणजे हा कनुरा तयार पडतो बघा. ह्याचं बेसन आहे ना खरंच लय भारी लागतं बरं का. तुम्ही कधी असं खाऊन बघितलंय का? तुम्हाला एकदा नक्की दाखवेन मी रेसिपीमध्ये, ब्लॉगमध्ये आपल्या. तर चला आता बरेच अजून राहिले. जवळजवळ 15 किलो ते हरभऱ्याची जी डाळ तयार केलेली आहे आणि 20 किलो अजून स्लॅपूर आहे. तर चला घेते आता एवढं काम करून. सगळं काम आवरलंय तर उन्हाचं म्हणलं चला आता एवढं काम करावा बसल्या बसल्या. तर चाललंय बघा माझं सगळं काम आवरलंय. डाळ चाळून झाली. आता उपना जायचं. इकडे बघा आमचा पुतण्या आलाय जेवायला, सुजित दादा. तर विचार पाचार काय नाही बरं का. जीव का नाही, काय नाही. डायरेक्ट टोपल्यातली भाकरी घेतली, भाजी घेतली, मस्तपैकी चुरून बेत चाललाय खायचं काम. चांगलं झाली का भाजी? मस्त एकदम. जेव पोटभर. कैरी करायला दिली त्याला. तर बघा डाळ सगळी आमची चाळून झाली आणि त्यानंतर मग वारं पण सुटलं होतं. तर म्हटलं चला लगेच उपणून पण घेऊ. मग अंगणामध्ये असा तळवट मी हातरून घेतला, मोठा असा कागद, आणि उपणून घेत होते पाठीमध्ये घेऊन. म्हणजे डाळ वाऱ्याच्या सुताने जसं जाईल ना तसं डाळ अशी पुढं राहते. आणि जी फुलपट असतं ना म्हणजे जे हरभऱ्याचं टरफलं असतं ते असं मागं पडतं. आणि उपंड्याच्या नंतर अशी डाळ मी सारखून घेत होते. आणि आता अशी सगळी डाळ ना मी अशी उपणून घेणार होते. बघा डाळ माझी सगळी उकळून झाली आणि मी अशी पाठीमध्ये घेऊन आले बघा. तर यामध्ये ना असं थोडेसे कुचार हरभरा राहिलेले असतात ना ते आहेत आणि डोळा पण आहेत. आता ते मी समू आजी बोलल्या मी तुम्हाला अशी पाकडून देते आणि तुम्ही निवडून काढा. तर सिद्धी सुद्धा येणार आहे बरं का डाळ निवडायला. आता सगळी डाळ आता उन्हाचं थोडंसं सावलीला बसलंय तर म्हणलं चला निवडून घेऊ. तर चला चाललंय आमचं डाळ निवडायचं काम. आणि आमचा कॅमेरामॅन आहे ना बंटी दादा झालेला आहे बरं का. तर त्याने शूट केलंय हा व्हिडिओ. तर चला बरं का. मोठ्या सासूबाई आल्यात बघा आम्हाला भेटायला. तर चला आमच्या सासूबाई आल्या येऊन बसल्या आणि आम्ही डाळ निसतोय बरं का आता. तर ऊन झालंय आणि आमच्या ह्या ननंदबाई आल्यात बरं का. तर यांचं नाव मनीषाताई आहे. तर हे आमच्या सासूबाईंना भेटण्यासाठी आलेत आणि दादा पण आले तिकडे बघा. दोघं जण आलेत. ट्रेलरवर आला ना तुम्ही? ऊन लागलं का तुम्हाला? लय ऊन लागलं. तर बघा पाहुणे आले आणि ते बसल्याच्या नंतर मग त्यांना पाणी वगैरे दिलं आणि सरबत बनवला. ऊन खूप होतं. आणि नंतर स्वयंपाकाचा मेनू बनवत होते. पाहुणे आता निघाल्यात बरं का ना. आता वाजले 4 ऊन उतारलंय. तर जेवण वगैरे झाली आणि आता ते निघाले त्यांच्या गावाला. तर चला त्यांना आता वाट लावू. आणि मला जायचं रानात कारण मामा आहे ना बायका घेऊन कांदा भरताय. तर चला आमच्या ताई निघाल्या बरं का. ऊन खूप आहे पण चालल्यात. आता त्यांचं गाव भरपूर लांब आहे ना त्यामुळे मग निघाल्यात. तर बाय. तर गेले बघा.
रानात आले मी आता आणि आता वाजले 4:30 बरं का. ऊन पण उतारले आणि घरी पाहुणं असल्यामुळे मला काय रानात येता आलं नाही. नाही तर मला सकाळपासूनच यायचं होतं. आणि आता आले तर कांदा भरायला आले बघा. तिकडे बघा या मावशी शेळ्या घेऊन आल्या तर छान अशा शेळ्या कांद्याची पात खात्यात बघा. आणि दुसरं तर काय हे हिरवं तुम्हाला दाखवायला नाही कारण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे शेतामध्ये काहीच हिरवं नाही बरं का. आणि इकडे बघा आमच्या ह्या 2 सासूबाई आणि आमच्या मामांचे छान असे कांदे भरताय आणि छत्रीला बघा अजून एवढा कांदा भरायचा राहिलाय. आणि इकडे बघा आमच्या ह्या सासूबाई छान अशा छत्री लावून कांदा भरताय बरं का. ऊन लागत आहे ना लई गगार लागतंय चाललंय ह्यांचं कांदा भरायचं काम. आता मी पण आले लागते दिवस मावळेपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत कांदा भरू. तर एवढ्या गोण्या भरल्यात बघा सकाळपासून. त्यांना लय हसायला येते बरं का. चला असो मी पण भरू लागते बघा. ह्या ताई जे आहेत ना त्या शेळ्या घेऊन आलेल्या आहेत चारण्यासाठी त्याच्या सुद्धा आम्हाला मदत करू लागतात बरं का. तर कांदा भरायचं काम काय एवढं सोपं नसतं. ऊन तर वरनं लागतंय पण ह्याची निवड सुद्धा करावी लागते. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर तुम्हाला या पाटीलमध्ये दिसतच असेल. आणि इकडे बघा आमच्या मामांची छान अशा गोण्या भरतात आणि शिवल्यात सुद्धा. आणि एवढं झाल्यात भरून. आणि मी आल्यापासून बऱ्याच लांब गेलोय बरं का कारण माणसाने माणूस असलं ना तर काम पटापटा उरकतं. तर आता थोडासाच राहिलाय तर भरू अजून बघा भरायचा. तर आता घेतो आम्ही भरून बघू आता कितपत राहिलाय. अजून थोडासा अजून पुढं पण आहे बरं का. त्याच्यावर पाट टाकली तर जेवढा होईल तेवढा भरणार आहे आम्ही. आणि राहिल्यानंतर उद्याच्याला भरणार आहे कारण उद्या आपल्याला निलावाला कांदा द्यायचा आहे. तर चला घेतो आता पटपट भरून. कांदा भरताना एक मला पांढऱ्या कलरचा कांदा सापडलाय बरं का. तर ह्या कांद्याचा काय उपयोग आहे आमच्या गांधी आल्यावर चुडी त्यात होय. आता बघा असं म्हणतात. तर मग मी टाकलाय बघा बाजूला आता ठेवते बरं का. आणि नंतर मग पित्त उसळलं ना तर मग लावून बघते बघू प्रयोग करून खरं आहे का ह्यांचं. तर चला राहिलेला पण आता भरून घेतो थोडासा राहिलाय बघा. 6:30 वाजले आणि सुट्टी झाली आणि तर सगळ्या आत्या घरी गेलेल्या आहेत. आणि थोड्याशा गोण्या राहिल्यात शिवायच्या इकडच्या अशा झाकून ठेवल्यात. आणि थोडासा कांदा पण राहिलाय बरं का भरायचा पण आता उद्या सकाळ थोडासा येऊन भरावा लागेल. इकडं मामा शिवून घेतात. तर चला चाललोय घरी. आणि आमच्याकडचा व्ह्यू बघा. तर बघा आमची ही छान अशी शेळी आहे बरं का. आणि ही आली कांदा काढून तर रानातून आली बघा माझ्या मागं चालत चालत. अजिबात कुठं गेली नाही. लय हुशार आहे बरं का. आता चाललंय तिला पाणी प्यायचं त्याच्यावर पाणी प्यायला चालली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.